श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेतला 35वा श्लोक पाहतो आहोत. एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. एतान हंतुमिच्छामि घ्नतोपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किन्नु मही कृते. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. हे मधुसूदना, ही सर्व मंडळी जरी माझ्या विरोधात माझ्यावर हल्ला करण्यासाठी, माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी जरी उद्युक्त झाले आणि जरी त्यांनी माझा घात केला, तरीसुद्धा मी त्यांच्यावर शस्त्र उगारणार नाही, मी त्यांची हत्या करणार नाही, मी त्यांचा घात करणार नाही. ही पृथ्वीच काय, जरी मला त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी देखील त्यासाठी मी हे कृत्य करणार नाही, असं अर्जुन भगवंताला या श्लोकाद्वारे ठामपणे सांगतोय. त्रैलोक्याचं राज्य मिळालं जरी तरी मला यांना मारणं योग्य होणार नाही, आणि मग पृथ्वीच्या राज्यासाठी मी यांची हत्या करेन, हे कसं काय घडेल. ते जरी कसेही वागले, त्यांनी जरी काहीही केलं, त्यांनी जरी माझ्यावर हल्ला केला, तरी मी काही त्यांच्यावर हल्ला करणार नाही, असं अर्जुन म्हणतोय. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या आता आपण बघूया. 225व्या ओवीपासून. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू, परी आपण मने घातू न चिंतावा. हे माझ्याशी कसेही वागले आणि त्यांनी जरी माझा घात करायचा प्रयत्न केला, तरीसुद्धा मी त्यांचा घात तर करणार नाहीच, पण मनामध्ये सुद्धा हा विचार येऊ देणार नाही. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू. हे सगळे वरी म्हणजे वरिष्ठ लोक, आदरणीय लोक, वडीलधारी मंडळी जरी भलतं सलतं करू लागली, जरी माझ्याशी कसंही वागू लागली, जरी त्यांनी माझा घात करायचा प्रयत्न केला, परी आपण मने घातू न चिंता, तरी मी मनात सुद्धा यांचा घात करावा असा विचार येऊ देणार नाही. त्रैलोक्याचे अनकळित जरी राज्य होईल प्राप्त, तरी ते अनुचित न आचरे मी. जरी मला त्रैलोक्याचं राज्य मिळालं आणि ते जरी राज्य मला प्राप्त झालं, तरी मी यांचा घात करून ते मिळवावं अशी माझी काही इच्छा नाही, आणि हे अनुचित कर्म न आचरे मी कदापि करणार नाही. जरी आजी येथ ऐसे कीजे, तरी कवनाच्या मनी उरीजे. सांगे मुखी केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी आज येथे ऐसे कीजे, जर मी आज असं केलं, त्यांच्यावर हल्ला केला, तरी कवनाच्या मनी उरीजे. मग माझं हे शूरत्व, माझा हा विजय
कुणाच्या मनात ठसेल बरे? कारण हे सर्व जर मी मारले तर जिवंत राहणार कोण? आणि कोण माझं कौतुक करणार? माझा हा विजय कुणाच्या मनात ठसणार? सांगे मुखी केवी पाहिजे तुझे कृष्णा. आणि म्हणून मी माझं हे काळं तोंड तुला कसं दाखवू, किंवा तुझं तोंड मी कसं पाहू? सांग बरे कृष्णा. अर्जुनाने इथे आपल्या मनातली एक भीती व्यक्त केलेली आहे. आपल्या सर्वांनाच हे माहिती आहे की पुण्यकर्म केलं तरच भगवंताची प्राप्ती होते, आणि पाप कर्म केलं तर भगवंत आपल्यापासून दूर जातो. हे अध्यात्मातलं परमार्थातलं मुख्य तत्व आहे. आणि त्याच तत्वाचा विचार करून अर्जुन इथे आपल्या मनातली एक भावना व्यक्त करतोय. देवा, तू असा विचार कर की यांना मी सगळ्यांना मारलं, राज्य मिळवलं, ते सुख भोगलं, पण यांना मारण्याचं पाप माझ्या अकाउंटला जमा होईल त्याचं काय? आणि मी जर पापी ठरलो तर तू माझ्यापासून दूर नाही का जाणार? तुला मी नाही का गमावणार? मग तू मला कसा दिसशील? मी कसं तुझं तोंड पाहू शकेन, किंवा तुला माझं तोंड कसं दाखवू शकेन? अशा प्रकारे अर्जुन युक्तिवाद करतोय. कारण भगवंताची संगत किंवा सत्पुरुषांची संगत हे महापुण्याचं काम आहे. आणि पुण्य जर पदरी असेल तरच या गोष्टी घडतात. आणि उद्या जर माझ्या हातून पाप घडलं, यांची हत्या केल्याचं महापातक माझ्या माथी मारलं गेलं, आणि मी जर पापी ठरलो, तर देवा, मी तुला गमावून नाही का बसणार? आणि मग भगवंतच जर माझ्यापासून दूर गेला तर मी जगून तरी काय उपयोग? असा एक सुंदर युक्तिवाद अर्जुनाने या ओवीमध्ये केलेला आहे. पुढचा श्लोक गीतेतला 36वा. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापम एवा आश्रयेत अस्मान् हत्वैतानाततायिनः. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापम एव आश्रयेत अस्मान् हत्वैतान् आततायिनः. निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेत अस्मान् हत्वैतानाततायिनः. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. हे देवा, हे भगवंता, हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारून आम्ही काय बरे मिळवणार, आणि कोणता आनंद, कोणती प्रीती प्राप्त करणार? उलट पापाचे डोंगरच आमच्या माथी मारले जातील. यांची हत्या केल्यामुळे आम्हाला पापच लागेल. यावर ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या ओव्या पहा. 228वी ओवी. जरी वधू करोनी गोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा. मज जोडीलासी तू हातीचा, दूरी होसी. वसवटा म्हणजे आश्रयस्थान. जर मी या गोत्रजांचा वध केला तर मी पापाचं आश्रयस्थान होईन, मी पापी ठरीन. आज इतकं पुण्य जोडलंय म्हणून तू माझ्या जवळ आहेस, माझ्या हातात आहेस,
आणि जर मी पाप केलं तर तू माझ्या हातून निसटून नाही का जाणार? नाही का? बघा, जरी वधू करोनी गोत्रजांचा, जर मी या गोत्रजांचा वध केला तरी वसवटा होऊनी दोषांचा, मी पापाचा आश्रयस्थान केला असं होईल, किंवा पाप हे दोष माझ्या माथी मारले जातील. मज जोडीलासी तू हातीचा दुरी होसी. आजपर्यंत ज्या पुण्याच्या आधाराने मी तुला जोडून घेतलेला आहे तो तू माझ्या हातचा दूर नाही का जाणार? मी तुला नाही का गमावणार? असं अर्जुन सांगतो. माणसाच्या जीवनामध्ये सद्गुरू आणि ईश्वर यांचं अत्युच्च स्थान आहे. ते असतील तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे, आणि ते जर आपल्या आयुष्यात नसतील तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही. म्हणून सद्गुरू आणि ईश्वर हे जर आपल्या जीवनामध्ये कायमचे राहावे असं वाटत असेल तर आपल्याजवळ पुण्याचा साठा असला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा मंत्र ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितला आहे की आपण जर सतत हरिनाम स्मरण चिंतन मनन करत राहिलो तर पुण्याचा साठा वाढेल आणि ईश्वर आणि सद्गुरू आपल्या जीवनामध्ये कायम राहतील. पण जर पाप आपल्या माथी मारलं असेल किंवा आपण जर पाप कर्म केलं असेल तर परमात्मा आणि सद्गुरू आपल्या जीवनातून निघून जातात, नाहीसे होतात. आपण एकाकी पडतो आणि ते मात्र भयान जीवन असतं. ती शोकात्म अवस्था असते आणि अशा शोकामध्ये राहण्यापेक्षा, अशा जीवन जगण्यापेक्षा मरण काय वाईट आहे? आणि म्हणून अर्जुन आपल्या मनातली व्यथा इथे भगवंतासमोर मांडतोय की ज्याला परमात्मा वश झाला त्याच्याच जगण्याला किंमत आहे. आणि जर आपण परमात्मा हातचा गमावला तर आपलं जीवन भेसूर होईल, बेसूर होईल आणि जीवनाला कुठला अर्थच राहणार नाही. पुढे म्हणतोय, कुलहरणी पातके तिये अंगी जडती अशेखे, तये वेळी तू कवणे के देखावासी. यामध्ये कुलहरण करण्याचं पातक जर माझ्या अंगावर जडलं तर तू मला पुन्हा कसा दिसशील? नाही का? इथे अर्जुन परत त्याला तेच विचारतोय की कुलहरणी पातके, कुलहरणाचं पातक, ती अंगी जडती अशेखे, त्याच्या अंगावर जर चढलं, तये वेळी तू कवणे के देखावासी, त्यावेळेला तू मला कसा दिसू शकशील? म्हणजेच तू माझ्या जीवनातून निघून जाशील. आता हे समजण्यासाठी ज्ञानेश्वरांनी काय सुंदर दृष्टांत दिलेत बघा. ते म्हणतात, जैसा उद्याना माझी आनळू, संचारला देखोनी प्रबळू, मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नव्हे. नाही का? एखादं उद्यान, एखादी बाग वसंत ऋतूमध्ये जेव्हा फुलते तेव्हाच त्या बागेमध्ये कोकिळा येते आणि आपलं कुहू कुहू असं मंजूळ गायन करते. आणि जर त्या उद्यानाला आग लागली तर कोकिळा तिथे क्षणभर सुद्धा थांबत नाही. असा उद्यानाचा आणि कोकिळेचा दृष्टांत इथे ज्ञानेश्वर महाराज देत आहेत. ते म्हणतात, जैसा उद्याना माझी अनळू, अनळू म्हणजे अग्नी, आग. जर एखाद्या बागेला आग लागली, संचारला देखोनी प्रबळू,
आणि ती आग सगळीकडे संचारली, फोफावली, पसरली आणि ती प्रबळ झाली, धगधगू लागली. मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नव्हे. मग त्या आग लागलेल्या उद्यानामध्ये कोकिळ पक्षी क्षणभर तरी थांबेल का? म्हणजे इथे कोकिळ पक्षाची आणि उद्यानाची उपमा ज्ञानेश्वर देऊन आपल्याला हे सांगतायत, त्याप्रमाणे जर माझ्या हातून पाप झालं आणि हा पापाचा अग्नी माझ्या शरीरामध्ये भडकला, तर हे देवा, तू कोकिळ रूपी असणारा भगवंत या अग्नी लागलेल्या देहामध्ये कसा राहशील? म्हणजेच माझ्या हातून पाप कर्म जर घडली तर या पाप कर्म केलेल्या देहामध्ये जणू काही आग लागली असा अर्थ होईल आणि तू स्वतः कोकिळासारखा पक्षी असणारा भगवंत या देहावरून उडून जाईल, अशी कल्पना ज्ञानेश्वर महाराज करतायत. ते म्हणतायत की आग लागल्यावर जसा कोकिळ पक्षी बागेमध्ये क्षणभरसुद्धा थांबत नाही, त्याप्रमाणे माझ्या हातून पाप कर्म घडल्यानंतर हे देवा, तू इथून निघून जाशील आणि तू सुद्धा क्षणभर इथे थांबणार नाहीस. गोपाल कृष्ण भगवान की जय.